वेलकम टू माय चॅनल मॅथ्स बाय अस्मिता मॅम. उद्या तुमचा 10वीचा अल्जेब्राचा पेपर आहे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असा महत्त्वाचा क्वेश्चन मी घेऊन आली आहे. आता तुम्ही बरेच क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले असणार. त्याच्यात तुम्हाला हा क्वेश्चन दिसला असेल तर त्या क्वेश्चनचं इझी असं प्रूफ म्हणा किंवा आन्सर म्हणा मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचा स्टडी करून जा. उद्या आला तर 4 मार्कला येऊ शकतो हा क्वेश्चन. ओके, चला तर मग बघूया काय आहे क्वेश्चन. If first term of an AP is P, second term is Q and last term is R, then show that the sum of the term is P plus R into Q plus R minus 2P upon 2 into Q minus P. हा क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरचा आहे, बरोबर. तर आपल्याला इथं प्रूफ विचारले. मोस्ट ऑफ अल्जेब्रामध्ये तुम्ही स्टडी केला असणार तर प्रूफचे क्वेश्चन नसतातच, पण हा असा एक क्वेश्चन आहे की जो प्रूफसाठी विचारला गेला 2-3 वर्षामध्ये. तर मग मुलांना तो खूप अवघड वाटतो. मग विद्यार्थ्यांचा आग्रह असतो मी हा क्वेश्चन घेऊन आले आहे. चला त्याचा आन्सर बघूयात. फक्त क्वेश्चन एकदा परत रिटर्न वाचायचा. फर्स्ट टर्म AP, फर्स्ट टर्म P आहे. मग द AP इज फर्स्ट टर्म P, सेकंड टर्म Q अँड लास्ट टर्म R. ओके, असं राईट करायचं. मग मेन्शन करायचं आपण जसं एक्झाम्पल सॉल्व करताना करतो तसं. A इज इक्वल्स टू मीन्स फर्स्ट टर्म T1 इज इक्वल्स टू P. डिफरन्स D काय असेल त्यांचा Q मायनस P आणि TN लास्ट टर्म काय असेल R. आणि आपल्याला TNचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. बस जस्ट टेक द व्हॅल्यूज अँड पुट इन द फॉर्म्युला. R इज इक्वल्स टू TN मीन्स लास्ट टर्म R, A ची व्हॅल्यू P प्लस N मायनस 1 ॲज इट इज आणि D ची व्हॅल्यू Q मायनस P. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे ना की शो दॅट द सम ऑफ द टर्म्स म्हणजे SN प्रूव्ह करायचं. SN ची व्हॅल्यू ही प्रूव्ह करायची आणि SN चा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे जो मी इथं राईट केलाय N/2 T1 प्लस TN. त्याच्यासाठी आपल्याला N ची व्हॅल्यू लागणार आहे ना. मग ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथं N दिसतोय, त्याच्यासाठी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग मी काय केलं, R आहे इकडे, हा P ला इकडे काय केलं ह्या साईडला आणलं LHS ला. जेव्हा तुम्ही LHS ला आणणार तेव्हा तो काय होईल मायनस होईल. सो R मायनस P इज इक्वल्स टू या बाकीच्या टर्म्स तशाच तशा N मायनस 1 इंटू Q मायनस P. देन अगेन शिफ्ट Q मायनस P इन दिस साइड. मग त्याला शिफ्ट करणार बिकॉज इथं मल्टिप्लिकेशन आहे. मग तीच टर्म या साईडला नंतर काय होणार आहे डिवाइड. सो R मायनस P ॲज इट इज, Q मायनस P अपॉन लाईनर N मायनस 1 ॲज इट इज. देन आता आपल्याला N चीच व्हॅल्यू काढायची ना. मग मायनस 1 ला पण या साईडला आपण शिफ्ट करणार, तो इकडे तो प्लस 1 होईल. आता हे कॅल्क्युलेशन्स आपण करणार आहे तर इथं काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. ती स्टेप मी पुढे केली. R मायनस P प्लस Q मायनस P इंटू प्लस 1. सो काय होणार आहे प्लस Q मायनस P प्लस Q मायनस P आणि हा डिनॉमिनेटरचा Q मायनस P ॲज इट इज इक्वल्स टू N. आता आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करणार. R इथं दिसत नाही, फक्त R प्लस Q ॲज इट इज मायनस P मायनस 2P अपॉन Q मायनस P इक्वल्स टू N. आता ही N ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, बरोबर आहे. आता आपण पुढे SN चा फॉर्म्युला राईट करणार आणि SN चा फॉर्म्युला आपल्याला माहिती N/2 T1 प्लस TN. आपल्याकडे N ची व्हॅल्यू मिळाली, जस्ट पुट हिअर अपॉन 2. ओके, नंतर P प्लस R. P म्हणजे आपली T1 ची टर्म P आणि TN ची व्हॅल्यू R. जस्ट रिअरेंज दिस टर्म्स P प्लस R आपण आधी राईट केला. नंतर ही टर्म जशीच्या तशी, खालची टर्म जशीच्या तशी 2 इंटू Q मायनस P सिन्स वी हॅव टू प्रूव्ह. ओके, धन्यवाद. उद्या सकाळी मी असंच एक 8-9 वाजता तुम्हाला अजून एखाद 2 इम्पॉर्टंट क्वेश्चनची यूट्यूबला आपल्या शेअर करेल. लाईक आणि सबस्क्राईब करा.